सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. असे प्रकार नेहमी घडत असतात. आदिवासी विकास मंत्री म्हणून आपले काय निर्णय आहे, काय ठोस उपाययोजना याच्या? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना जी विषबाधा झाली ती गंभीर बाब आहे. यानंतर कुठल्याही आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा जर झाली, संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि अशा प्रकारचे विषबाधा होणं हे काही योग्य नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने जेवण देतेवेळी उत्तम दर्जाचं आणि चांगलं जेवण दिलं गेलं पाहिजे. याबाबत मुख्याध्यापक आणि वार्डनने सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. सोबतच सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं दर्जेदार शिक्षण मिळणं सुरू झालेलं आहे. गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळत असल्यामुळे सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये आम्ही सर्व विषयाचे शिक्षक यावेळेस भरले. त्यामुळे कुठल्याही शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन करण्यासाठी शिक्षक नाही बा अशी अडचण नाही आहे. त्यामुळे निश्चितच शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे शिक्षक असल्यामुळे आता कुठल्याही प्रकारची अडचण नाही. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काँग्रेसचा वाद जो आहे तो दिल्लीपर्यंत गेला का? हायकमांडसोबत बैठक झालेली आहे. भाजपचं काय नियोजन आहे तिथे चंद्रपूरमध्ये? आमच्या तिथे लक्ष घालू नये. 100% भारतीय जनता पार्टीचा चंद्रपूर महापालिकेमध्ये महापौर बसेल. लक्ष घालू नये. माननीय सुधीर भाऊ आहे, हंसराज भैया आहे, किशोर जोरगेवारजी आहे आणि आमचे नेते आदरणीय देवाभाऊ यांचं पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे निश्चित महापौर बनेल. कचारगड यात्रेत सहभागी झाले होते. आदिवासींच्या आस्थेचं प्रतीक आहे, एकतेचं प्रतीक आहे यात्रा. काय सांगता? कचारगड जिल्हा गोंदिया येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक 31 जानेवारी ते 3 फरवरीच्या दरम्यान लाखोच्या संख्येनं माँ कलिकंका देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृतीचं आणि आमचे वडिलोपार्जित जे असलेले महापुरुष आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी या यात्रेच्या निमित्तानं जनजाती बांधव, आदिवासी बांधव येत असतो. त्यामुळे यावर्षी लाखोच्या संख्येनं आदिवासी बांधव आलेत आणि शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून माननीय देवाभाऊच्या नियंत्रणाखाली कचारगडची यात्रा अतिशय चांगली आणि व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा काही वाद नव्हता आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा असा उद्देश नसल्यामुळे कचारगड येथील सरपंच ताई आणि SDO मॅडमच्या माध्यमातून उत्तम नियोजन केलेलं आहे. त्यामुळे कचारगड या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव आले आणि निश्चितच दरवर्षीप्रमाणे हो घातलेल्या कचारगड यात्रेमध्ये निश्चित येत राहणार आहे. वर केंद्रीय निधीच्या माध्यमातून 3.5 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी भक्त निवास आणि शौचालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. हळूहळू विकाससुद्धा होत असल्यामुळे निश्चितच 4-5 राज्यातून येणाऱ्या आदिवासी बांधवांचा 100% त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण किंवा गैरसमज किंवा अपप्रचार कोणत्याही संघटनेने करू नये अशी विनंती आहे. कारण आखरी आदिवासी समाजाचं कुलदैवत आहे. देव, दैवत आणि अस्मिता असल्यामुळे अपप्रचार होता कामा नये याची काळजी घ्यावं अशी विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.